अरे हळू हळू काय करतो रे? बघ लागला ना ठसका. घे पाणी, घे पाणी, घे. सावकाश सावकाश. मावशी आमच्या जळगावकडे म्हणतात ठसका लागला म्हणजे नक्की कोणीतरी आठवण काढत असेल बा. हो असं असतं. हा बघ बाबा. आलो का मावशी? अगं बाई हे बघ कोथिंबीर छान मिळाली, 4 जुड्या आणल्यात. अगं बाई कशी मिळाली रे? 50ला 4. हो हे चांगली आहे. हो आता बघ संध्याकाळी ना कोथिंबीरीच्या वड्याच करते. आलो. सुरू. अरे 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 हे काय पोहे आहेत? हा एडक्यांकडे हे असले पोहे बनत नाहीत. अगं यात कांदा नाही, बटाटा नाही, मटार नाही, ओला नारळ नाही, कोथिंबीर नाही, काही नाहीये. तिखट मीठ सुद्धा नाहीये. त्यापेक्षा तुम्हाला नुसते पांढरे पोहे आणून द्यायचे. हळद तरी कशाला घालायची? अप्पा मी काय करू? तुम्ही तरी सांगा मी काय करू? कुठे कुठे पुरी पडू मी? सांगा ना. सारखे सारखे भाऊजींकडे पैसे मागायला मला नाही आवडत, मला नाही आवडत. वल्ली काय झालं? वल्ली भाऊजी आलात तुम्ही? भाऊजी भाज्या आणल्या का? 1 मिनिट. काय झालं? तू रडत होतीस? नाही मी रडत नव्हते भाऊजी. वल्ली काय झालंय? काय झालं आप्पा? बर सांगते भाऊजी ते गेल्या आठवड्यात आप्पांची पाठ थोडी दुखायला लागली होती. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं. त्याच्यासाठी पैसे लागले. त्याच्यानंतर आमचे हे काम नाही आहे ना सध्या त्यांच्याकडे आणि इंटरव्ह्यूला तर जावंच लागतं. त्याच्या खर्चासाठी मी त्यांनाही पैसे दिले. मागच्या आठवड्यात भाजी सुद्धा खूप महागली. मला कळलंच नाही सगळे पैसे कसे संपले. भाऊजी 4-5 हजारात घर कसं चालवायचं हे मलाच माहिती नाहीये. बहुतेक थोडं संसार सुद्धा करता येत नाही. वल्ली काय बोलतेस तू? वल्ली तुझी काही चूक नाही या सगळ्यामध्ये. नाही भाऊजी असं कसं? माझीच चूक आहे. प्रत्येक वेळेला तुमच्यासमोर पैसे मागायला मला नाही आवडत, पण काय करू? घरातले एवढे खर्च आहेत मागावे लागतात पैसे. वल्ली मी आजपर्यंत एकदा तरी पैशावरनं तुला कधी काही बोललोय, कधी काही विचारलंय? वल्ली तू तरी एकटी काय काय करणार? किती मेहनत करतेस तू? आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतेस, हे घर चालवतेस, हवं नको ते बघतेस, पैसे लागणारच. तू रडू नकोस, मी तुला अजून थोडे पैसे देतो. अजून 2000 लागतात पैसे. भाऊजी मी नेहमी म्हणते ना तुम्ही देव माणूस आहात भाऊजी. खरंच. वल्ले अगं एडक्यांच्या मानपानाचं लक्षात आहे ना? आहेर आहेर त्यातून पटवर्धनांकडचा आहेर. हो हो अप्पा. भाऊजी आहे माझं लक्ष. तुम्ही बाकीची तयारी करा. गिफ्टचं मी बघतो. भाजी कुठली भाजी आणली? मेथी. तुमचे आवडते मेथीचे पराठे बनवून ठेवे ना मी. आवडतात ना तुम्हाला? बर. वा वल्ले मानलं बरं का तुला. पा पुष्पवल्ली नाम सुन के नाजुक वेल समजलात काय? नागिण आहे मी. नागिण. राधे
उठ बाबा, सकाळ झाली, लवकर उठ, आईला बोलायचं तुझ्या. 2 मिनिटं. राधा उठ म्हटलं ना मी. 2 मिनिटं ना मम्मा. हे बघ, लिव्हिंगचा निर्णय जाहीर करून आमच्या झोपा उडवल्यास आणि स्वतः घोरात पडली असू. उठ बघू. थोडं वेळाने. असले फ्युचरिस्टिक निर्णय घ्यायचे असतील ना तर आता प्रेझेंट मध्ये जागा राहावं लागेल. उठा, आईला बोलायचं. त्रास देऊ नको सर. राधा, इनफ इज इनफ. मालया गिरीचा चंदन गंधित धूप तुला का टॉर्चर करतेस यार. स्वीकारा पूजाता उठी उठी. मला बोलायचं होतं तुझ्याशी. तू वेळ वाया घालवलास माझा. सो बाय. ये अरे ऐसा कैसा रे लेट हो गया. अरे बाबा वो ड्रेस पहन के मुझे जाना है भिशी में. आता भिशी, अरे आयत्या वेळी नहीं मिला तो क्या करूंगी रे मैं. कहाँ से लाऊं ना ड्रेस. कोणाची बोलतीयस? अगं तर आमचा पधारो म्हारे देश नाच नाहीये का, त्याच्यासाठी बांधणीचा ड्रेस नव्हता का मागवला मी. पोहोचला नाही अजून म्हणून झपते जरा त्याला. दे मी बोलतो. तुझा हाँ देखो, कान खोलकर सुन लो. मुझे वो ड्रेस आज पाहिजे. चाहिए मतलब चाहिए. गुड मॉर्निंग मम्मा. बोल आता. मम्मा एकतर तू ना मला सकाळी सकाळी कर्कश गाणी लावून उठवलेलं आहेस. सो आता तुला बोलावं लागेल. ओके तर तू सरळ सरळ इग्नोर करतेस मला. दिस इज नॉट फेअर. राधा, मला एवढंच म्हणायचंय की लिव्हिंगचा वगैरे विचार करण्याआधी आपण आर्थिक दृष्ट्या सबळ आहोत का याचा विचार तू केलास का? तू फायनान्शियली स्टेबल आहेस का? हे काय नवीन काढलंयस तू मम्मा? हे नवीन नाहीये, हे फारच बेसिक आहे. तुम्हाला जर तुमचे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्हाला तुमची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि जबाबदारी घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सबळ असणं फारच गरजेचं आहे. मम्मा आता तू क्लिअरली पलटी खातेस असं नाही वाटत आहे तुला? मुळीच नाही. माझा लिव्हिंगला विरोध नाहीये, पण हे असले एक्सपेरिमेंट्स करण्याआधी मला खात्री पटायला हवी की तू ह्या सगळ्या अरेंजमेंट्सचा डिटेल्ड विचार केलास. अच्छा, म्हणजे काल तू फक्त हो म्हटलंस एवढंच दाखवायला की तू किती कूल मॉम आहेस वगैरे, हो ना? खरं तर तू मला आणि हितेनला एकत्र राहूच देणार नाहीयेस. राधे, तू प्रिपेअर्ड आहेस याची खात्री पटल्याशिवाय नक्कीच नाही. आय डोंट बिलीव्ह दिस. मम्मा तू किती डबल ढोलकी आहेस यार. राधा, भाषा तुझ्याच कडनं शिकली. हो का? हो. मग हे का नाही शिकलीस माझ्याकडून की माणसं बदलतात, नाती बदलतात आणि आपण कधी एकटे पडू याचा नेम नसतो. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहण्याआधी हे असले निर्णय घेणं वेडेपणाचं. जो तू केलास राईट. हो, आणि त्यातून सावरले कारण मी माझ्या पायांवर उभी होते. नाती फक्त प्रेम आणि प्रॉमिसेसवर नाही टिकत राधा. हो मम्मा, पण तुझा नवरा उडान टप्पू निघाला काय माझा फॉल्ट आहे का? राधा, माइंड युअर लँग्वेज. तो तुझा बाबा आहे आणि तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो तुझा बाबाच राहील. सो तू त्याला असं बोलू शकत नाहीस इन एनी केस. नाही ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की इथे फक्त तुझं राज्य चालणार आहे नाही का? सगळ्यांनी तुझं ऐकायचं राईट? राधे, तू पैसे कमाव, तू जबाबदारी घे, आम्ही सगळे तुझं ऐक. मम्मा दिस इज रिअली. आमच्या वेळेला तर अंतरपाठ दूर झाला ना की मग कळायचं आपला नवरा कोण आहे ते. काही कळायच्या आत आमची लग्न झालेलीच असायची. आमच्या वेळेला जर अशी ट्रायल वगैरे असते ना मजा आली असती नाही. My decision is final. I hate this. अरे आला
माझा बांधणीचा ड्रेस आला. हाँ आओ आओ पार्सल के लिए आए हो ना. हाँ म्हणजे आपको कैसे मालूम? अरे म्हणजे काय वाटच बघत होते मी. आज प्रोग्राम नाही का आमचा, उसके लिए तो मंगाया था ना पार्सल. किधर है पार्सल? आजी अगं कुरिअर बॉयशी काय गप्पा मारत बसलीस? चल तू इकडे. हा हो कुरिअर वाला तुझ्या ओळखीचा आहे. अगं हा कुरिअर वाला नाहीये, सौरभ पटवर्धन आहे हा. माझ्या कॉलेजमध्ये होता, मित्र आहे माझा. सॉरी. या ना या, तुम्ही आत या. ये रे पट्या. चहा टाकते थांबा. कसला क्यूट आहे ग हा, तुझ्यासारखा नाही. पट्या उभा का, बस ना. हो. मी आले. उमगते अनमना विलगते कविता जशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी अजूनही तेवढीच सुंदर दिसते ना मी कॉलेजमध्ये दिसायचं तशी. हो. पट्या रे पट्या. घ्या चहा घ्या. थँक्स. अरे बसून पी. हो. तू बसलोस, मी आलेच. हो हो. हा बोल आई. सौरभ पटवर्धन हो ना. हो. सॉरी काय झालं, मी ना त्या कुरिअर वाल्याची वाट पाहत होते. जे काय आमची एक विरंगुळा नावाची संस्था आहे ना, आम्ही दर महिन्याला ना काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो आणि प्रत्येक प्रांताचे वेगवेगळे. या महिन्याचा कार्यक्रम आहे राजस्थानचा, त्याच्यामुळे आम्ही ना पधारो मारो देस हा नाच करणार आहोत. म्हणून तो मागवला होता ऑनलाईन, तर तुम्ही आलात ना. मला वाटतं काय झालंय माझं कळत नाही. आधी त्या स्टेप्स लक्षात राहत नाही. इतकं भंजाळ आहे ना डोकं माझं. ऑल द बेस्ट. थँक्यू. तू सॉरी तू म्हटलं तर चालेल ना. हो हो तू म्हणा. तू अनामिकाच्या कॉलेजमध्ये होतास का? हो. म्हणजे मग तिच्याच वयाचं असणार ना. हो. आपल्या अनामिकासाठी एखादं स्थळ सुचव ना. अरे 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 अहो नाही नाही, तो जनरल ठसका आहे चहाचा. ठीक आहे, पण रिस्क नको ना घ्यायला. गावात केवढे पेशंट वाढत आहेत. बरं पण ते स्थळाचं लक्षात ठेवा ना जरा. मिस अनामिका इतक्या हुशार आहेत, इंटेलिजंट आहेत, कर्तृत्ववान आहेत, सुंदर आहेत. म्हणजे एवढं सगळं सांभाळतात एकटीने. त्यांना काय गरज ना कोणाचं. काय माणूस बाहेरून कितीही खंबीर असला तरी असं आपलं आपलं जवळचं कोणीतरी लागतं ना. म्हणजे आता तू तिचा जवळचा मित्र आहेस म्हणून विचारते. तुला काही बोलली का ती? कशाबद्दल? हेच की म्हणजे तिला कोणी आवडलंय का?
काय बघतोयस? आशिक रे, आशिक. आला माझा बांधणीचा ड्रेस आला. हाँ. अरे ये क्या है? नाक किधर है तेरा? फिर मास्क इधर क्यों रखा है? मफलर है क्या? नाक पे चढ़ा, चढ़ा जल्दी. हाँ हाँ, दे पार्सल दे. जा. आला की बाई एकदाचा माझा ड्रेस आला. केव्हाची वाट पाहतो. बांधणी काळी. अरे बापरे, आता हे एवढं तोकडस घालून मी काय करणार आहे? मी त्याच्यावर अरे काय माणसं आहेत का? कोण आहेत ही? अरे हे बघितलंस का? अरे हे पाहिलंच का? काय आहे? काय पाठवलंय हे? आता म्हणजे मान्य आहे मला, कदाचित चुकून आला असेल हा, पण म्हणून का हे पाठवायचं? अरे पाठवायचं तर जरा साड्या पाठवायच्या. कलकत्ता साड्या पाठवा, बनारसी साड्या पाठवा, अरे पैठण्या पाठवा. हे हे काय? हे हे घालून का डान्स करणार आहे का मी? काहीतरी काय चाललंय तुझं हे? बघ 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 काय पाठवले बघ एकदा ते उघडून. आई तू ना जरा दीर्घ श्वास घे, मी रिटर्न करते ते. आई पट्या मी आल्या. पट्ट्या मी म्हणजे पट्ट्या म्हणजे सौरभ पटवर्धन ना. हा. तर ते कॉलेजमध्ये पटवर्धनचं पट्या म्हणून. आई येते मी. हा चल पट्याच. हो येतो. पट्ट्या हो है ना रे? छान आहे, छान. अहो ती पार्सल. ओ हा ती बघ ना, ती घे ना पिशवी जरा. पट्या चल. चपला. सॉरी हा. तू कुठे चाललायस? ऑफिसला की घरी? घरी. चल मी सोडते तुला. ये. ए पट्या, हा पार्सलमुळे मंडळी नाराज नाही ना झाली? नाही. अजूनही जपतायत ना फुलासारखी? हो. बरं तुम्ही फुल कुठलं आहात हो? गुलाबाचं की झेंडूचं? हे बरं आहे पट्या, एक सुंदर मुलगी तुला घरापाशी सोडायला येते आणि आज चल असं सुद्धा म्हणावंसं वाटत नाहीये तुला. सॉरी, म्हणजे आज उशीर झाला ना. उशीरच केलायस तू आजवर. दुसरं केलंयस काय? सॉरी ना. मी बोलवतो ना कधीतरी. ठीक आहे रे,
म्हणजे एक सुंदर मुलगी गाडीनं तुला घरी सोडायला आलीये, आत बोलव असा आग्रह करतेय, पण तू कटवतोस तिला. आता काय बोलणार? ठीक आहे, बोलवतो ना पुढच्या वेळेला. पट्या, पट्या, रिलॅक्स. ठीक आहे रे पट्या, इतका लोड नको घेऊस. बाय. हा बाय. गेली ती. अखियाँ तू मिला ले राजा, आए हैं दिन बहार के. अखियाँ तू चुरा न राजा, जाए न दिन ये प्यार के. काय झालं? गाणं कुठे वाजतंय? गाणं नाही वाजत आहे. पट्या रे पट्या, बाय.